हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत असतो। जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवले नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। 25 जून रोजी म्हणजे परवा दिवशीच राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली। तर आपल्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी हा विषय आता महत्त्वाचा होऊन जातो। तर आपण राष्ट्रीय आणीबाणीविषयी सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रश्न पहा, 1975च्या राष्ट्रीय आणीबाणीच्या 50 वर्षानंतर भारताची लोकशाही अबाधित राहण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचे गंभीरदृष्ट्या परीक्षण करा। तर अगोदर पाहूया अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो। अभ्यासक्रमाच्या सामान्य अध्ययन 1 जनरल स्टडीज 1 त्याच्यामध्ये इतिहासामध्ये सुद्धा जर बोलायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्योत्तर इतिहास पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीमध्ये हा प्रश्न येतो बघा। कीवर्ड आपल्याला गंभीरदृष्ट्या परीक्षण करा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इमर्जन्सीमध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत त्यांचं आपल्याला गंभीरदृष्ट्या परीक्षण करायचं आहे। आणि शेवटी विचारलेला आहे भारताची लोकशाही अबाधित राहण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे, हा सुद्धा पॉइंट आपल्याला ॲड्रेस करायचा आहे। इंट्रोडक्शन मध्ये आपण बघा काय लिहिलेलं आहे, तर इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी भारतात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली, जो भारताच्या लोकशाहीसाठी अंधकार काळ समजला जातो। आता इथे एक गोष्ट समजण्यासारखी आहे की आणीबाणी जी आहे, राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती राष्ट्रपती जाहीर करतात, परंतु आपण इथं मुद्दाम इंदिरा गांधी यांनी लिहिलं आहे, कारण आणीबाणी ही जी होती ना ती जरी घटनेनुसार लागू केली असली तरी ती आपल्या लोकशाहीसाठी अंधकार काळ होता आणि हे सर्व मान्य आहे की त्यासाठी इंदिरा गांधी या जबाबदार होत्या। परंतु परीक्षेत तुम्हाला जर सेफ साईड राहायचं असेल तर तुम्ही इथं राष्ट्रपती सुद्धा लिहू शकता। इंदिरा गांधी यांची वाढती लोकप्रियता। आता इंदिरा गांधी यांची लोकप्रियता खूप वाढत होती। काँग्रेसचं विभाजन झालं होतं, काँग्रेस ओ आणि काँग्रेस आर। काँग्रेस आरची लोकप्रियता ज्यामध्ये इंदिरा गांधी होत्या खूप वाढत होती। तसेच इंदिरा गांधींनी बँकाचे राष्ट्रीयकरण केले, प्रायव्ही पर्स बंद केल्या। प्रायव्ही पर्स म्हणजे जे अगोदरचे राजे होते, प्रिन्सली स्टेट्स जे होते त्यांना काही पेन्शन दिल्या जायची तर ती बंद केली। अशा निर्णयामुळे इंदिरा गांधी या गरीब लोकांमध्ये पॉप्युलर होत गेल्या। तसेच समाजवाद व धर्मनिरपेक्षता याला इंदिरा गांधी यांनी प्राधान्य दिले। आपल्या प्रास्ताविकेत किंवा सरनाम्यामध्ये सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द त्यांनी ॲड केलेले आहेत। या दोन गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळे गरीब, अल्पसंख्याक, दलित, महिला इत्यादीमध्ये इंदिरा गांधी यांची लोकप्रियता वाढत गेली। तसेच 1971च्या निवडणुकामध्ये जो गरिबी हटाओ नारा दिला त्याने लोकप्रियता इंदिरा गांधींची सामान्य माणसांमध्ये खूप वाढलेली होती, कारण गरिबी हा विषय गंभीर होता आणि पहिल्यांदाच असा नारा कुणीतरी दिला होता। त्यामुळे इंदिरा गांधी या जनसामान्यात खूप पॉप्युलर झाल्या। इंदिरा गांधी व न्यायव्यवस्था यामध्ये काय वाद झाले त्याची माहिती घेऊया। 1967चा गोलकनाथ खटला झाला, त्यामध्ये संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करता येणार नाही असं सांगितलं गेलं। इंदिरा गांधी सरकारने 24वी घटना दुरुस्ती 1971 लागू करून या निर्णयाला स्थगित केले। 24वी घटना दुरुस्तीमध्ये दिलं होतं की संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स वगैरे सर्व गोष्टी संसद बदलू शकते। तसेच प्रायव्ही पर्स जे आपण बघितलं मागं ते रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील जो खटला होता तो सरकार हरलं, त्यामुळे इंदिरा सरकारने 26वी घटना दुरुस्ती लागू केली, हा सुद्धा निर्णय खारिज करण्यासाठी। केशवानंद भारती केस 1973ची सुद्धा याबाबत खूप महत्त्वाची आहे। 24वी घटना दुरुस्ती 1971 वर प्रश्न उठवले गेले, कारण न्यायव्यवस्थेच्या अधिकारांवरती गदा आली होती। आणि मग केशवानंद भारती केसमध्ये मूलभूत संरचना तत्व दिले, जे अतिशय पुसटशा बहुमताने स्वीकारण्यात आले, 7-6 ने। इंदिरा गांधी यांनी मग काय केलं, हे जे मेजॉरिटीमध्ये लोक होते ना त्यांना डावललं। जसं की उदाहरण सांगायचं झालं तर एन रे जे होते ते या मायनॉरिटी जजमेंटमध्ये होते, म्हणजे जे या केशवानंद भारती जजमेंट जी होती तिच्या विरोधात होते, म्हणजे 24वी घटना दुरुस्तीला फेवर करत होते हे 6 मध्ये असलेले। तर एन रे जे होते त्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवण्यात आलं, सरन्यायाधीश बनवण्यात आलं। परंतु सरन्यायाधीश बनण्याचा नियम काय होता, तर सिनियर मोस्ट जज जे सिनियरिटीने सर्वात जास्त आहेत त्यांना सरन्यायाधीश बनवले जावे। 3 न्यायाधीश होते ते एन रे यांच्यापेक्षा सिनियर होते, परंतु त्यांना डावलण्यात आलं, कारण ते
या केशवानंद भारती केसमध्ये या 24व्या घटनादुरुस्तीच्या विरुद्ध त्यांनी निकाल दिला होता। तर अशा प्रकारे बघा, इंदिरा गांधी आणि न्यायव्यवस्था मध्ये वाद चालू होते। इंदिरा गांधी या न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत होत्या। तसेच इंदिरा गांधी व राजकीय असंतोष, गुजरातचे नवनिर्माण आंदोलन हे विद्यार्थ्यांचे आंदोलन होते। हे आंदोलन नंतर वाढले। अन्नाच्या वाढत्या किमती, भ्रष्टाचार इत्यादी विरोधात हे आंदोलन होते। या आंदोलनाचा उद्देश होता की गुजरातचे जे त्या काळचे मुख्यमंत्री होते त्यांना पद खाली करायला लावणे आणि अन्नाच्या वाढत्या किमती, भ्रष्टाचार इत्यादी कारणामुळे सरकार विरोधात असंतोष या आंदोलनाने अजूनच तीव्र झाला होता। तसेच छात्र संघर्ष समिती बिहारमध्ये फॉर्म झालेली होती। बिहारच्या या समितीला गांधी विचारांचे समर्थक जयप्रकाश नारायण यांनी पाठिंबा दिला आणि जयप्रकाश नारायण यांनी नंतर टोटल रिव्होल्यूशनचा नारा दिला। टोटल रिव्होल्यूशन, संपूर्ण क्रांती। रेल्वे कर्मचारी संघ युनियन, जी देशातील सर्वात मोठी युनियन होती, जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली संपावर गेली आणि रेल्वे ही आपल्या इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाची होती। अगोदरच 1973चे तेलाचे संकट आले होते आणि ह्या अशा गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेला बिलकुल चांगल्या नव्हत्या। त्यामुळे उद्योगधंदे खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होत होते आणि अर्थव्यवस्थेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत गेले आणि अशा प्रकारे इंदिरा गांधी आणि राजकीय नेत्यांमध्ये असंतोष वाढू लागला। तर आणीबाणी डिक्लेअर घोषित करण्यामागचं नजीकचं कारण काय आहे बघा। अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला 12 जून 1975 रोजी की इंदिरा गांधी यांची 1971ची जी निवडणूक आहे ती त्यांनी त्या निवडणुकीत गैरप्रकार केल्यामुळे जी इंदिरा गांधी यांची निवड झाली ती या न्यायालयाने रद्द केली। न्यायाधीश होते बघा जगमोहनलाल सिन्हा। तसेच इंदिरा गांधी यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यापासून बंदी आणल्या गेली। ही जी केस होती ती राज नारायण यांनी टाकली होती। राज नारायण हे इंदिरा गांधी यांच्या विरोधात होते 1971च्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी इंदिरा गांधी यांनी 1971च्या निवडणुकीमध्ये फ्रॉड करून निवडून आल्या असं आरोप केले होते। अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांनी केस टाकली आणि या केसचा निकाल यांच्याकडून लागला आणि इंदिरा गांधी यांची निवड रद्द करण्यात आली। म्हणजे जे त्या निवडून आल्या होत्या MP म्हणून, खासदार म्हणून, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आणि त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यापासून बंदी आणण्यात आली। मग या सर्व घटना होत गेल्या। मग इंदिरा गांधींनी काय केलं, आणीबाणी जाहीर केली शेवटी। 25 जून 1975 रोजी अंतर्गत गोंधळ, इंटरनल डिस्टर्बन्स या कारणाने अनुच्छेद 352 अंतर्गत राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली। आता इंटरनल डिस्टर्बन्स काहीही असू शकतो, त्यामुळं काय केलेलं आहे 44वी घटनादुरुस्तीनं हे रद्द केलं आणि आता इंटरनल डिस्टर्बन्सच्या जागी आर्म्ड रिबेलियन हा क्लॉज टाकण्यात आलेला आहे। हे आपण राष्ट्रीय आणीबाणी या चॅप्टरमध्ये वाचत असतो। आर्म्ड रिबेलियन म्हणजे सशस्त्र उठाव। कारण इंटरनल डिस्टर्बन्स, अंतर्गत गोंधळ याचे खूप काही अर्थ होऊ शकतात आणि पुन्हा पुन्हा आणीबाणी जाहीर करणे देशासाठी चांगले नाही, त्यामुळे या गोष्टी बदलल्या। आता आणीबाणी दरम्यान ज्या घटना झाल्या त्याची माहिती घेऊया। मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आल्या, मास अरेस्ट करण्यात आल्या। जवळपास 1 लाख विरोधी राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली, ज्यात जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादींचा समावेश होता। अमानवी कायदे आणण्यात आले, जसं की मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट। या कायद्याद्वारे तुम्हाला कधीही अटक करण्यात येत होती, तुमच्या कधीही घराची तपासणी, छाननी करण्यात येत होती, तुमचे कॉल रेकॉर्ड करण्यात येत होते आणि याचं तुम्हाला काही कारण देण्याची गरज नव्हती। म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या गोष्टी ब्रिटिशांनी केल्या तशाच या कायद्याअंतर्गत गोष्टी आपण स्वतंत्र झाल्यावर सुद्धा होत होत्या। तसेच डिफेन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अँड इंडिया रूल्स हा सुद्धा ॲक्ट लागू करण्यात आला। यामध्ये सुद्धा असेच अमानवी तरतुदी होत्या। तसेच प्रसारमाध्यमांवर बंधने आणण्यात आली। वृत्तपत्रांना प्रकाशन करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले। प्रेस सेन्सॉरशिप जे ब्रिटिशांनी सुद्धा केलं होतं, तेच स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आपल्या स्वतंत्र भारत देशामध्ये सुद्धा होत होतं। तसेच 42वी घटनादुरुस्ती 1976 आणण्यात आली, ज्याने केंद्र सरकार मजबूत करण्यात आलं, न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्यात आलं आणि न्यायिक पुनर्विलोकनाचे, ज्युडिशियल रिव्ह्यूचे जे अधिकार होते न्यायालयाचे ते कमी करण्यात आले आणि संजय गांधी यांचे नसबंदी व झोपडपट्टी हटवणे हे 5 पॉइंट प्रोग्राम मधले 2 प्रोग्राम जे होते
ते कॉन्ट्रोवर्शियल ठरले आणि त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा खूप मलिन झाली आणि लोकांमध्ये असंतोष सुद्धा वाढत गेला. संजय गांधी यांच्या 5 पॉईंट कार्यक्रमामधील या 2 कार्यक्रमांतर्गत जबरदस्तीने यामध्ये नसबंदी करण्यात येत होती. लोकांच्या अधिकारांचा, ह्युमन राईट्सचा विचार न करता झोपडपट्टी हटविण्यात येत होत्या. त्यामध्ये खूप लोक मारले गेले. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तर आणीबाणीचे परिणाम काय झाले ते पाहूया. 1977च्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांची मोठ्या प्रमाणात हार झाली. मॅसिव्ह डिफीट इंदिरा गांधी यांची झाली व मोरारजी देसाई हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनले. युतीचे राजकारणला सुरुवात झाली. काँग्रेसची एकाधिकारशाही जी होती ती संपुष्टात आली. काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली. नसबंदीसारखे कार्यक्रम तसेच न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याने काँग्रेसची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणात मलिन झाली. आता आपला जो पॉईंट आहे, लोकशाही अबाधित राहण्यासाठी काय केलं पाहिजे तो ॲड्रेस करूया. न्यायव्यवस्था, संसद व कार्यकारी यांच्या अधिकारांमध्ये स्वतंत्रता ठेवणे म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स, अधिकारांची विलगता. कोणत्याही संस्थेने दुसऱ्या संस्थेच्या अधिकारात विनाकारण ढवळाढवळ करायची नाही. म्हणजे प्रत्येक संस्थेला, न्यायव्यवस्थेला, संसदेला, कार्यकारीला त्यांचं एक स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये विनाकारण ढवळाढवळ कोणीही करू नये. प्रसार माध्यमे यांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे. प्रसार माध्यमे यांचं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यात यावं. कोणत्याही कायद्याचा वापर करून प्रसारमाध्यमांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते काढून घेण्यात येऊ नये. तसेच विरोधी पक्षाचं महत्त्व आपल्याला या आणीबाणीच्या काळात कळालं. कोणत्याही एका सरकारच्या हातात जर सत्ता गेली तर काय होऊ शकतं? एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते. एकाधिकारशाही निर्माण झाल्यानं त्या सरकारला वाटू लागतं की आपल्यावर कोणीच नाही आणि ते असे काही सुद्धा निर्णय घेऊ शकतात. मग त्यामध्ये लोकांचा विचार असो नसो त्यांचं स्वतःचं हित ते पाहू शकतात. त्यामुळे विरोधी पक्ष स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे, जो आता नाही आहे. ही एक चिंतेची बाब आहे, परंतु खूप जणांना ती कळत नाही. तसेच लोकांनी त्यांच्या अधिकार व स्वातंत्र्याबाबत जागरूक राहिलं पाहिजे. लोकांना सुद्धा आपले अधिकार कळाले पाहिजे आणि लोकांच्या अधिकारावर जर गदा येत असेल तर लोकांनी याबाबत आवाज उठविला पाहिजे. जसं 3 कायदे जे आणले होते शेतकऱ्याबाबत, पंजाबचे, हरियाणाचे जे शेतकरी होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आणि ते 3 कायदे रद्द करायला लावले. याला म्हणतात अधिकारांविषयी तुमच्या जागरूक राहणं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. तुम्हाला काही अडचणी असतील यामध्ये तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.